हाय गाईस, मी तुमचा आवडतीचा आकाश रायकर. आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता आपण खाली चाललेलं आहे. आपल्याकडे आता इथं वर भिमुख आहे. हां, इथं भिमुखचा लावलेला आहे. इथं पर्याल भाताचं रोप आहे. हां, भाताचं रोप लावलेलं आहे. खाली ते भाताची वावर आहे. भाताची वावर आहे अशी आमची. आता भात 2-3 महिने नावाली हा भिमुख अजून 2-3 महिन्यांनी काढायला येईल. वल्ल्या वल्ल्या शेंगा चांगल्या. हे बघा भाताच्या वावरात कसं पाणी वाढलेलं आहे. आता मी आता खाली आलेलो पण कालचा ब्लॉग बघितला असेल. मी आजारी होतो, आज जरा नीट झालो आहे. मग जरा भिमुखच्या जागेवरती मेला होता, तिथे शेंगाने पेरलेले. पण तेच भिमुखाला पक्षी बसतात का नाही काय नाही. काही तर वजनी आले. तुम्हाला काय घ्यायचं असेल विकत भाजीपाला, तुम्ही इथं जवळपास राहत असाल तर तुम्ही येऊ शकता आपल्या वावरात. आपण तुम्हाला कमी प्राईजमध्ये भाजीपाला देऊ. आपला भाजीपाल्याचा धंदा आहे म्हणून म्हणतो कमी प्राईजमध्ये देऊ, बाहेरपेक्षा कमी प्राईज देऊ. तुम्ही आमच्यापेक्षा आले. हे बघा भिमुख नेला होता. इथं भिमुख लावले परत जागा गेलेल्या जागा. आज सकाळपासून पाऊस होता, आज जरा उघडलेला आहे पाऊस. म्हणून आता आपण आले वावरात तर बघू शकतो चिखल आहे. एवढं नाही, भरपूर पाऊस येत होता म्हणून काही विषय नाही. हे काय इथं खाली पण भिमुख आहे. आपला भिमुख आहे, तिकडे घेवडा आहे. आता हा भिमुख पुढं तिथं वांगी आणि मिरच्या लावलेल्या आहे. वांगी मिरच्या, तुम्हाला भिमुख, शेंगा पिंगा काय पाय नसन, शेवगाच्या, सीताफळ, तर तुम्ही आपल्या इकडे येऊ शकता. हां, बघा इथे तुम्ही बघू शकता वांगेच झाडं दिसत असेल तुम्हाला. बघा वांगीची रोपं लावल्यात, कोथिंबीर लावली, शेपू लावलीत. हे बघा आपला मसोबा देव. आणि इकडं घेवडा आहे. सगळं बैलाचे वक्ती करून घेतले. तो तुम्हाला ब्लॉग दाखवू नाही शकलो कारण की आपण बैलांच्या मागं होतो सारखं. तो ब्लॉग काय काढता आलेला नाही. पुढच्या वेळेस ती बैल येईन वावर नांगरतोय, मग त्या बैलांचा आपण ब्लॉग काढून तुम्हाला पाठवून देऊ. आत्ता आपण विहीर का आलो, तुम्हाला तर विहिरीचं माहिती. इथं तूर लावलेली आहे आम्ही. तूर पाय नाही सांगू शकता, तूर आहे इथं. जरा विहिरी का आलोय, रात्री जरा पाऊस झाला.